श्री स्वामी समर्थ. तर आज सकाळी सकाळी स्वयंपाक करायचाच होता. मग काय, एका इकडून कुकर लावला, त्याच्यात डाळ आणि भात लावून ठेवली. तोवर मी गवारच्या शेंगांची छान भाजी बनवली. कढई ठेवली, कढईत तेल तापवलं, जिरं मोहरीला नाचवलं, कांद्याला छान होऊ दिलं. हे सगळं होईपर्यंत मी त्यामध्ये परत एक शिमला मिरची कट केली आणि ते पण टाकली, कारण शिमला मिरची टाकली तर टेस्ट जे आहे ते खूप छान येते. तुम्ही सुद्धा नसेल केली तर एकदा एक साधारणच शिमला घ्यायची, कारण मी पण जास्त मोठी नाही घेतली, साधारण घेतली, ते पण खूप होऊ द्यायची. नंतर लाल तिखट, हळद आणि मीठ हेच टाकायचं. मी मसाले वगैरे टाकले नाही. तुम्हाला जर लागत असतील तर तुम्ही टाकू शकता, पण मी नाही टाकली, मला नको होते. आणि वरून शेंगा टाकल्या, धुवून घेतलेल्या होत्या, वरून शेंगा टाकून घेतल्या. परत परतून घ्यायचं आणि हे सगळं परतून घेतल्यानंतर त्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिट वाफ येऊ द्यायची. पण यामध्ये पाणी टाकायचं नाही. मी मीठ आधी टाकलं, परत शेंगा टाकल्यावर टाकलं, कारण मीठ टाकल्यावरच त्याला पाणी सुटते. तुम्ही जर आणखीन पाणी टाकलं तर त्या शेंगांची चव येत नाही जशी पाहिजे तशी. मग ह्या परत 15 ते 20 मिनिट झाल्यानंतर अशा होऊ शकतात. बघा त्याने किती छान प्रकारे झालेल्या. गॅस स्लो केला आणि गॅस स्लो करून त्याच्यावर जाडसर शेंगदाण्याचं थोडं थोडं करून कूट टाकून घ्यायचं. थोडं एक्स्ट्रा टाकलं तरी चालते, पण थोडं लिमिटेड टाकलं तर टेस्ट खूप भारी लागते. परत परतून घ्यायचं. परत मला थोडं कमी वाटत होतं, म्हणून मी आणखी थोडं कूट टाकलं शेंगदाण्याचं आणि परत परतून घेतलं. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर कमीत कमी 10 मिनिट स्लो याच्यावर वाफ काढायची. 5 ते 10 मिनिट, जास्त नाही काढायची, आणि परत त्याला परतत राहायचं, नाही तर ते जळून येते. असंच एक छानसं ताट आमच्या देवाला नैवेद्य दाखवला आणि आम्ही सुद्धा जेवायला घेतलं. बघू शकता किती छान प्रकारे. आणि सकाळी सकाळी त्यामध्ये होतं गाजर, बीट, वरण, भात आणि भाजी. जेवण सुद्धा पौष्टिक, खायला सुद्धा टेस्टी आणि चवीला तर विचारूच नका. आवडलं असेल तर